शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो WD पाठी WD तयार होत आहेत. अनेक आखाती देशांमध्ये इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया या काही भागामध्ये या WDमुळे बर्फवृष्टी होत आहे. बर्फाची हिमवादळं या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे सध्या या देशांमध्ये तीव्र अशा प्रकारची पावसाळी परिस्थिती आहे. मात्र भारतामध्ये अशा प्रकारची पावसाळी परिस्थिती सध्या नाही. केवळ उत्तरेकडील राज्यामध्ये बर्फवृष्टी कमी प्रमाणामध्ये होते आहे. थोडं बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसास अनुकूल स्थिती आहे, परंतु ती समुद्राच्या अंतर्गत भागात आहे. थोडंफार ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये होत आहे, परंतु पावसाचं कुठलंही लक्षण नाही. गेल्या 7 तासामध्ये जम्मू काश्मीरमध्ये वर दाखवलेल्या परिस्थितीनुसार बर्फवृष्टी झालेली आहे. सौदी अरेबिया या ठिकाणी वाळवंटी भाग आहे. हा रशियाचा फार मोठा भाग आहे, परंतु या ठिकाणी गेल्या 30 वर्षात कधीही बर्फवृष्टी झालेली नव्हती. हे एकमेव असं वर्ष आहे की या वर्षी या ठिकाणी जम्मू काश्मीर किंवा हिमालयाच्या पर्वतरांगांवर ज्या पद्धतीने बर्फवृष्टी होते ती या सौदी अरेबियाच्या वाळवंटी भागामध्ये झालेली आहे. आणि हे एक निसर्गाचं आश्चर्य यावर्षी मानलं जात आहे, कारण या ठिकाणी या काळात पाऊस होत असतो थोडाफार आणि पूर्ण वाळवंटी भाग आहे. परंतु यावर्षी या ठिकाणी बर्फवृष्टीने नवीन रेकॉर्ड बनवला आहे. आपण जम्मू काश्मीरमध्ये सध्याची जी प्राप्त परिस्थिती आहे ती आपण बघू शकतो. डोंगर कसे बर्फाने आच्छादित आहेत, झाडांवर देखील मोठ्या प्रमाणात बर्फ आहे आणि संपूर्ण जमिनीवर देखील बर्फाची आच्छादन तयार झालेलं आहे. चिलियाकलान हा जम्मू काश्मीरमधला एक भाग आहे. निसर्गाने एवढं सौंदर्य याला दिलेलं आहे की आपल्याला एखादी पेंटिंग असल्यासारखं या भागातला हा भाग वाटतो. गेल्या काही दिवसात जे काही बर्फवृष्टी जम्मू काश्मीरमध्ये झालेली आहे, म्हणजे हे 21 तारखेचं दृश्य आहे. वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून या ठिकाणी बर्फ हटवून रस्ते मोकळे केले जात आहेत. बर्फवृष्टी जम्मू काश्मीरमध्ये होते आणि आपले जवान देखील या भागामध्ये आपली ड्युटी करत असतात. त्यामुळे खरोखर आपल्याला किती कठीण परिस्थितीमध्ये आपल्या जवानांना या ठिकाणी जीवन व्यतीत करावं लागतं याचं भान देखील आपण या निमित्ताने ठेवलं पाहिजे. 23 तारखेच्या थंडीचं रेकॉर्ड जे काही पुणे वेधशाळेने दिलेलं आहे त्यामध्ये 7.4 7.4 अंश सेल्सिअस थंडी ही अहिल्यानगरला नोंदण्यात आलेली आहे. त्या खालोखाल पुण्याला 8.1, त्याचबरोबर नाशिकला देखील 9.2 अशा पद्धतीची थंडी. त्याचबरोबर बीडला देखील 9.6, म्हणजे त्याचबरोबर गोंदिया आणि नागपूरला देखील 9 अंश आणि 9.6 अंश सेल्सिअस अशी थंडी आहे. म्हणजे ठिकठिकाणी महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव राहिलेला आहे आज देखील. आपण जेव्हा सकाळी अंदाज बघितला होता तेव्हा केवळ आपल्याला येलो अलर्ट देण्यात आलेला होता आणि तोही केवळ धुक्या संदर्भातला होता. आज मात्र आपल्याला पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सिव्हिअर थंडीची लाट देखील दाखवण्यात आलेली आहे. उद्या देखील दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खास करून तीव्र धुक्याचा प्रभाव राहणार आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पूर्वेकडील सर्व राज्य, ओरिसा, झारखंड, मध्य प्रदेशमध्ये देखील येलो अलर्ट आहे धुक्या संदर्भातला. आता आपण बघतो की जरी थंडीचं प्रमाण भारतामध्ये कमी दाखवलं गेलं असलं तर आपण मुख्यत्वे करून बघतो
राजस्थान, उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये थंडीचं प्रमाण कमी आहे. काही ठिकाणी जरी बर्फवृष्टी होत असली तरी सरासरी थंडीचं प्रमाण हे कमी आहे. महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी थंडी दिसते. तोच प्रभाव थोडा कर्नाटक, तेलंगणामध्ये देखील आहे. आपण बघतो की जवळपास पुढील 10 दिवसामध्ये उत्तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव राहील असाच अजून तरी अंदाज आहे. आणि उत्तरेत थंडी वाढू शकते. महाराष्ट्रामध्ये 28, 29, 30, 31, 1, 2 असं थोडं थंडीचं प्रमाण कमी आहे, परंतु 2 जानेवारीपासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. उत्तरेतील WD कमजोर झाला आहे आणि जवळपास 28 तारखेपर्यंत काही WDचा प्रभाव नाही आहे. थोडं अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान म्हणजे अंदमानच्या समुद्रामध्ये थोडं कमी दाबाचं क्षेत्र असू शकतं. 29-30ला पुन्हा एक WD सक्रिय होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे 30-31, 1-2 तारखेच्या दरम्यान पुन्हा थंडीचा प्रभाव वाढेल. दरम्यान एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होऊ शकतं असा एक अंदाज आहे. त्यामुळे हवामानात थोडे बदल अपेक्षित आहेत. हा 7 जानेवारीपर्यंतचा अंदाज आहे. आपल्याला आता आपण सकाळी जेव्हा अंदाज बघितला होता तेव्हा आपल्याला लक्षात आलं होतं की मध्य भारतावर थोडं वातावरण निर्मिती होईल, परंतु एरर आहे तो. परंतु एकापाठी एक आपल्याला WD उत्तर भारतामध्ये येत आहेत. अरबी समुद्राच्या दिशेने बाष्प तयार होत आहे. त्यानंतर अरबी समुद्राच्या दक्षिणेला आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला हलकं कमी दाबाचं क्षेत्र देखील आहे. त्यामुळे एक वातावरण बनतं आहे. आपण असं बघतो की महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात काही ठिकाणी थंडीचा प्रभाव अधिक आहे, तर काही ठिकाणी 15 अंश सेल्सिअसपासून 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान थंडी आहे. आणि अशा प्रकारच्या थंडीचे वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे अंदाज आहेत. त्यामुळे थंडीची अतिशय सामान्य अशा प्रकारची लाट अजूनही महाराष्ट्रात सक्रिय आहे, परंतु ती सर्वदूर नाही. काही जिल्ह्यांमध्ये तिचा प्रभाव आहे असं आपण आत्ताच बघितलेलं आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.